आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग खऱ्या अर्थानं पाहायला गेलं जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि संतपर प्रकरणातील अभंग विठ्ठल उपस्थित माझ्या माता पित्यानो नामधारकांनो आणि हरिभक्तांनो या अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अगदी सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तपोनिधी बंबवा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी ज्या सुंदर अशा उत्कृष्ट अशा शिस्तबद्ध नियोजनबद्ध आणि प्रमाणबद्ध असं नियोजन आमचे गुरुवर्य शंकर महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि यातील तृतीय दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा मज सारख्या एका अज्ञानी लेकराकडे आली तसं पाहायला गेलं मी तुमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने मानाने अनुभवाने सन्मानाने अगदी प्रत्येक गोष्टीने लहान आहे परंतु कुठेतरी संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली या संतांच्या उक्तीप्रमाणे माझ्यावर असलेल्या माझ्या श्री गुरुनाथांचा आशीर्वाद माझ्या आई वडिलांचा माझ्यावर असलेला विश्वास आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने हा अभंग सोडवण्याचा यथोचित असा प्रयत्न विठ्ठल पहा महाराज गावोगावी सप्ताह होत असतो मुळातच सप्ताह ही आपली संस्कृती आहे सप्ताह ही आपली परंपरा आहे आणि सप्ताहाच्या माध्यमातून असं म्हटलं जातं एखाद्याला फटका बसला तर बसला एखादा घडला तर निदान या 7 दिवसामध्ये एखादा जरी व्यक्ती घडला तरी ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचं तिथं सार्थक होतं आता मुळातच सप्ताह म्हणजे काय सप्ताह का केला जातो सप्ताहाचा उद्देश काय एवढा मोठा आटापिटा कशासाठी फक्त संस्कृती आहे म्हणून का फक्त परंपरा आहे म्हणून का नाही याच्याही पाठीमागं काहीतरी कारण आहे मुळातच सप्ताह हे एक नैमित्तिक कर्म आहे कोणत्या तरी निमित्ताने केलेलं कार्य आहे आणि या कार्याच्या माध्यमातून संतांचा जो उपदेश आहे तो समाजापर्यंत मांडण्याचा यथोचित असा प्रयत्न या संयोजकांचा आणि आयोजकांचा आता मुळातच काय होतं की काही ठिकाणी सप्ताह केले जातात पण खरं सांगू का आज जेवढे टाळकरी आहेत ना तेवढे ऐकायला असतात हे या गावाचं वैभव आहे किंवा हे या सप्त्याची श्रीमंती असं म्हणायला हरकत फार सुंदर असं नियोजन आहे अगदी काय होतं माहिती का वक्ता तेव्हाच बोलू शकतो कीर्तनकार तेव्हाच बोलू शकतो जेव्हा वातावरण अगदी प्रसन्नमय असतं आणि अगदी या प्रसन्नमय वातावरणात तुम्हा सर्वांच्या प्रसन्नमय अशा चेहऱ्यावर आलेल्या आनंदाच्या रूपाने आजची ही सेवा विठ्ठल आता बा तुकोबांचाच अभंग घ्यावा का किंवा संतपर अभंगच घ्यावा का तर संतांनी जे तुम्हा आम्हावर उपकार केले ते उपकार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले आता तसं पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः एक संत आहे तरी सुद्धा ते संतांचे उपकार तुमच्या आमच्यापर्यंत मांडतात याला कारण आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत संत येत नाही तोपर्यंत तो माणूस परिपूर्णत्वाला जात आणि जेव्हा तुकोबा परिपूर्णत्वाला गेले कधी गेले जेव्हा तुकोबांच्या आयुष्यामध्ये संतांची कृपा झाली आणि म्हणून तुकोबांनी संतांचे उपकार प्रगट केले विठ्ठल तुकोबा म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार उपकार म्हणजे काय उपकार म्हणजे काय एखाद्याने अगदी निस्वार्थ भावनेने अगदी निरपेक्ष भावनेने तुमच्या आमच्या हिताचा केलेला विचार म्हणजे उपकार आणि तो संतांनी आपल्यावर केला मग आता असा काय उपकार केला की तुकोबांनी संतांच्या उपकारावर अख्खा एक अभंग लिहिला आता तसं पाहायला गेलं तर जन्माला येण्यापासून मृत्यूपर्यंत पावला पावलावर आपल्यावर उपकार करणाऱ्या व्यक्ती आपल्याला मिळतात परंतु संतांचे उपकार असे आहेत की तुकोबा म्हणतात या संतांच्या उपकारातून मी कधीच परतफेड करू शकत नाही अगदी माझा देह जरी अर्पण केला
तरी मी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत, कारण त्यांच्या सहज बोलण्यात सुद्धा उपदेश आहे, त्यांच्या सहज बोलण्यात सुद्धा माझ्या जीवनाचा उद्धार आहे. कारण संतांचं जे अंतकरण असतं ते एकदा गायीप्रमाणे असतं. गायीचं अंतकरण कसं असतो? सतत तिच्या चित्तामध्ये वासराचा विचार आहे, आणि संतांचं सुद्धा तसंच आहे. त्यांच्या चित्तामध्ये या समस्त समाजाचा विचार आहे, आणि म्हणून संतांना गायीची उपमा कोणी दिली? तुकोबांनी दिली. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल. आता अगोदर संतांच्या उपकाराकडे जाण्या अगोदर आम्हाला संत म्हणजे काय हे उमगलं पाहिजे. कोणाला म्हणावं संत? आता संत म्हणजे ज्यांना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, आपल्यासारखाच माणूस आहे की नाही, परंतु त्यांना ही संत ही पदवी का मिळावी? शास्त्र सांगतं सन्मार्गवर्तीनम संत. संत कोणाला म्हणायचं? जो सत्य मार्गाने चालतो त्याला संत म्हणावं. मुळातच संतांची जर व्याख्या करायला गेलं तर ती व्याख्या कशी होते माहिती का? जो व्यक्ती या समाजाच्या हितासाठी आपल्या घरावर आपल्या संसारावर जो तुळशी पत्र ठेवतो त्याला संत म्हणावं. आता मुळातच संत सांगायला झालं तर आजपर्यंत कोणता जरी संत तुम्ही आठवला तर एका सुद्धा संताचं आयुष्य सर्वसामान्य आठवा. तुकोबांचं आयुष्य आठवा. होतं का हो सर्वसाधारण? होतं का सर्वसाधारण? माहितीत ना तुकोबा तुम्हा सगळ्यांना? ज्या तुकोबांनी या समाजाच्या साठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं ते तुकोबा. आता तुकोबाने तुम्हाला आम्हाला उपदेश करावा याच्या पाठीमागं सुद्धा काही रिझन आहे. कोणीही कोणाला उठसूट उपदेश करायचा बोले तैसा चाले त्याची तुकोबाचे आयुष्य सुद्धा असं आहे बरं. अहो ज्या व्यक्तीच्या भक्तीचं सामर्थ्य एवढं मोठं की साक्षात आदी माया आदी शक्तीला सुद्धा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये 13 दिवस त्या गाथा घेऊन बसावं लागलं, हे तुकोबांच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. अजून काय तुकोबांच्या भक्तीचं सामर्थ्य सांगावं? तुकोबाचं हर एक काम करण्यासाठी साक्षात भगवंताने पृथ्वी तलावर यावं. तुकोबाच्या अंगावर पडलेलं गरम पाणी आहे, ते गरम पाणी सुद्धा देवाने झेलावं, एवढं महान असणारे तुकोबा, म्हणून ते तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता संतांचं चरित्र जर पाहायला गेलं तर एकीकडे ज्ञानोबा सुद्धा आम्हाला आठवले पाहिजे. मुळातच ज्ञानोबा म्हणजे काय? तो आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया आहे. ज्या ज्ञानोबांपासून खऱ्या अर्थाने भक्तीची व्याख्या समाजापर्यंत पोहोचली गेली त्या ज्ञानोबांबद्दल आपण सांगावं काय? 750 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आळंदी या गावामध्ये जन्माला आलेल्या 4 लेकरांना जिथं इंद्रायणीला हात लावला तर इंद्रायणी बाटती म्हणे, समाजाला हात लावला तर समाज बाटतो म्हणे. अहो एवढंच काय, ज्या व्यक्तीच्या झोळीत कधी अन्न पडलंच नाही, दगड धोंड्या वाचून कधी काही मिळलंच नाही, ज्या माऊलीला दान म्हणजे काय हे समाजानं कधी सांगितलंच नाही, त्या माऊलीने समाजासाठी पसाय दान घ्यावं, हे संतांचं महात्म्य. संतांचं महात्म्य काय सांगावं? अहो ज्या वयात आमची लेकरं खेळतात, बागडतात, वाईट मार्गाने निघून जातात, त्या वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. भगवद्गीतेवर सुंदर असा अलंकार चढवावा आणि ती भगवद्गीता सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणापर्यंत पोहोचावी म्हणून तिला भावार्थ दीपिका म्हणावं, हे ज्ञान माऊलींना वयाच्या 16व्या वर्षी यावं. म्हणजे माऊली सर्वसामान्य. मुळातच काय असतं माहिती का? तुम्ही आम्ही वासनेने येतो, देवाला आणावं लागतं, आणि संत स्वइच्छेने येतात. मग काय येतात? कशासाठी येतात? आम्ही वैकुंठवास आलो याच कारणास बोलले जे ऋषी भावी साच भावे वर्ताया. कशासाठी आलो? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण.
तुम्हा धराया कारण उद्धराया जण. तुमच्या आमच्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत पृथ्वी तलावर आले. अहो, अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेला हा समाज कुठेतरी याला ज्ञानाचा प्रकाश मिळावा, कुठेतरी याला श्रद्धेची वाट कळावी, कुठेतरी भक्ती म्हणजे काय कळावं. मी कळलो, मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सर्वसामान्य जीवाला मिळावी म्हणून संत आले. बुडते हे जन न देखवे डोळानी येतो कळवळा. तुमच्या आमच्या हिताचा कळवळा संतांना. आपल्याला हिताच्या ठिकाणी उठवण्याचं काम संतांनी केलं. उठा, जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथान चुकवी यथा. संतांनी आम्हाला जाग केलं. कुठून जाग केलं? झोपीतून जाग केलं का? झोपीतून जाग केलं का? अहो, 2 तासाच्या कीर्तनाला बसलं तरी माणूस झोपी जातो की नाही? मी तर म्हणते, जेवढी चांगली झोप तुम्हाला कुठंच येत नसेल तेवढी कीर्तनात येते की नाही? आम्ही कीर्तनातून झोपेतून जागा उठायला तयार नाही, तिथे संतांनी आम्हाला हिताच्या ठिकाणी जागा केलं. आता हिताच्या ठिकाणी जागा केलं म्हणजे काय केलं? आपल्याला आपल्या मी तत्वाची ओळख संतांनी करून दिली. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर, असा तसा असे तसे अवताराला आले. मग अवताराला येऊन केलं काय? तर प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले गुह्य बोले. विश्व, सगळ्या विश्वाला ब्रह्मस्वरूप करून ठेवलं. ते गुह्य असणार समस्त जगासमोर प्रगट केलं. ते संतांनी केलं म्हणून संत अवताराला आले. विचार करा, जरी आम्हाला ब्रह्मस्वरूपाला पोहोचवण्यासाठी जरी संत अवताराला आले असलेला तरी या भारताची एक परंपरा आहे. ती परंपरा कशाची आहे? गुरु शिष्याची परंपरा आहे. आता ही परंपरा उगीच, या परंपरेला सुद्धा काहीतरी अर्थ आहे. जे जे आपण आसी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे शकल. मुळात संतांचा एक गुणधर्म असतो माहिती का? आपुल्या सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार. त्यांना आपल्यासारखं, ते स्वतः सारखं या समाजाला करून ठेवतात. मुळातच काय होतं? आपण म्हणतो पहा, संत परिसासारखे असतात. परीस ज्या ज्या लोखंडाला लागतो त्या त्या लोखंडाचं सोनं होतं, पण संतांना लोह परिसाची न साहे उपमा. का उपमा लागू होत नाही का? तर परीस लोखंडाला लागल्यावर सोनं होतं, पण संत असा परीस आहे ज्या लोखंडाला लागल ते लोखंड परीसच होऊन जात. त्यांच्यासारखं आपल्याला करून टाकतात. ही संतांची ताकद आहे. पहा, आता पहा, जरी संतांची ही ताकद असली तरी संतांनी तुमच्या आमच्यावर असा काय उपकार केला हो, जो माऊलींवर निवृत्तीदास दादांनी केला, जो चांगदेवावर मुक्ताईने केला, जो नामदेवावर विसोबा खेचरांनी केला, तो उपकार. मग तो उपकार कोणता? तर माऊली म्हणतात, ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण. काय उपकार केला? काय दिलं? ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. जे ज्ञान आहे, जे गूढ आहे, जे गम्य, जे रहस्य, जे अनाद्य, जे अनंत आहे, जे चिरकाल टिकणार ज्ञान आहे, ते निवृत्तीदास दादांनी माझ्यासारख्या लेकराकडे दिले. म्हणजे हा ज्ञानोबांवर निवृत्तीदास दादांनी केलेला उपकार केले उपकार उपकार माया
बर सांगू काय बापन करी ऐसी माय. पहा, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आपले आई वडील सुद्धा जे आपल्यावर उपकार करत नाहीत ते संत उपकार करतात. तर आता हे असं कसं? तर आई बाप तुम्हा आम्हाला जन्माला घालतात आणि संत तुमचा आमचा जन्म मरणाचा फेरा चुकवतात. आपल्याला यायचंय का परत इथं? यायचं नाही. 84 लक्ष योनींवर जर सिक्का मारायचं काम कोणी केलं असेल तर ते संतांच्या माध्यमातून केलं. म्हणजे जो उपकार निवृत्तीदास दादांनी ज्ञानोबांवर केला आणि तोच उपकार खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर 8 वर्षाच्या मुक्ताईने चांगदेवावर केला. काय उपकार केला? 1400 वर्ष चांगदेव जगले. त्यांच्या इतका विद्वान कोणी नाही, त्यांच्या इतका तपस्वी कोणी नाही, त्यांच्या इतका योगी सुद्धा कोणी नाही. मग एवढ्या विद्या एवढ्या कला प्राप्त असणारा व्यक्ती 1400 वर्षानंतर सुद्धा कोरडाच राहिला. म्हणून मुक्ताबाई म्हणते, म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा खरे आणि रोकडे. काय ऐक? जे खराय, जे रोकडाय, जे सत्य आहे ते ऐक. आणि हे ऐकल्यानंतर चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराज म्हणतात, बाबा 1400 वर्षानंतर परत एकदा माझा जन्म झाला. याचा अर्थ 1400 वर्ष जगून सुद्धा कळालं नाही की मी का आलतो आणि मला काय करायचं. आणि ते गुरुच्या माध्यमातून कळालं. म्हणून मुक्ताईने जो उपकार केला चांगदेवावर तोच उपकार निळोबांवर तुकोबांनी केला. बरं, तुकोबा वैकुंठाला गेलेत. वैकुंठाला गेलेल्या तुकोबांना निळोबांनी बोलवले, अधिष्ठान मांडले. पण निळोबाचा अधिकार एवढा मोठा, साक्षात दारात परमात्मा उभाय तरी सुद्धा निळोबा म्हणतात, तुझं येथ लागी बोलावेले. प्रार्थिल्या वाचोनी आला सीका, प्रार्थिल्या वाचोनी आला सीका. तुझे लागी येथे बोलाविले कोणी, तुझे लागी येथे बोलाविले कोणी, तुझं 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 लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला सीका, प्रार्थिल्या वाचोनी आला सीका, प्रार्थिल्या वाचोनी आला सीका, प्रार्थिल्या वाचोनी आला सीका. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, तुझं लागी येथे बोलाविले कोणी. तुझ येथ लागे बोलाविले कोणी, पार्थिल्या वाचोनी आला सिका. निळोबा देवाला विचारतात, अरे देवा मी तुला बोलवलं का? मी तुझी प्रार्थना केली का? मी तुला बोलवलंच नाही तर तू इथं का आला? हा अधिकार निळोबांचा आहे. निळा म्हणे आम्ही न ओळखेची देवान तुकोबाचा धावा कधी तसे मी तुला ओळखत नाही, मी माझ्या गुरुला बोलवलंय. मग ज्या दिवशी तुकोबा आले, निळोबांच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा निळोबा फुटफुटले. बरवे झाले, बरवे झाले. आणि आत्माराम हा उपकार निळोबांवर तुकोबांनी केला. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं नामदेवावर जो सद्गुरुनाथ खऱ्या अर्थाने विसोबा खेचरांनी जो उपकार केला तो उपकार काय तर नामदेव सांगतात, नामा म्हणे देव देही दाखविला. उपकार केला खेचराने. काय उपकार केला? माझ्या अंतकरणामध्ये नांदत असलेल्या परमात्म्याची प्रचिती मला माझ्या गुरूंच्या कृपेने मिळाली. हा उपकार माझ्यावर जर कोणी केला असेल तर माझ्या गुरुनाथांनी केला. नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई, ओळखी झाली सर्वा ठाई, ओळख झाली सर्वा ठाई. नामा म्हणे खेचरा पायी ओळख झाली सर्व ठाई. सगळ्या ठाई असलेल्या परमात्म्याची ओळख जर कोणामुळे झाली असेल तर ती गुरूंच्या कृपेने झाली. म्हणून माऊली सांगतात, म्हणून जाण देन गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोष. अहो कधी झाडाच्या फांदीला पाणी देऊन झाड टवटवीत होत?
झाडाच्या मुळाला पाणी घालावं लागतं आणि संत तेच काम करतात. म्हणून तर खऱ्या अर्थाने संतांची संगत जीवनात महत्वाची असते. संतांचे संगती मनोमार्ग गतीन आकळावा श्रीपती येणे पण ही संतांची ताकद आहे. संतांच्या संगतीत एवढं महात्म्य पहा. माऊलीच्या संगतीत रेडा काय आला? रेडा वेद बोलू लागला. रेड्यामुखी वेद वदविला गर्व द्विजांचा हरविला. माऊलीच्या संगतीत दगडा मातीची भिंत काय आली? ती भिंत सुद्धा चालू लागली. चालविली जड भिंतीन हरवली चांग याची भ्रांती. माझ्या माऊलीच्या संगतीत एक दगड काय आला? आज तो नेवासा म्हणून प्रसिद्ध झाला. ही संतांच्या संगतीची ताकद असते पा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा. वैष्णवाच्या संगतीत सुख आहे, संतांच्या संगतीत सुख आहे. आणि जो संतांच्या संगतीत गेला तो खऱ्या अर्थाने तरला. पण आता पहा कलियुगातले संत असे आहेत की कलियुगी घरोघरी संत झाले फार आणि वित्तभर पोटासाठी हिंडती दारोदार. ही कलियुगाची अवस्था. म्हणजे वरी भगवा झाला नामे अंतरी वश तया म्हणू नये साधू जगी विटंबनावा. कलियुगाचं अंतिम सत्य आहे. वर भगवी कपडे घालून कधीच कोणी संत होत नाही. पांढरे कपडे घालणारा कधीच वारकरी होत नाही. ज्याचं अंतकरण पांढऱ्या कपड्यासारखं शुभ्र आहे तो वारकरी आहे. ज्याने अंतकरणातल्या 6ही विकारांवर वार केला तो वारकरी आहे. मग आम्हाला तो वारकरी व्हायचा आहे. आम्हाला खऱ्या अर्थाने ज्ञानाची भगवी कपडे घालायचे, वरवरची घालायची. आणि आज कलियुगामध्ये कसं झालं माहिती का? बाटल्या इतक्या झाल्यात आणि बाटलीच्या आत काय कोणालाच माहिती नाही. सध्याची ही परिस्थिती आहे. आतमध्ये काय आहे कोणालाच ठाऊक. आणि म्हणूनच तर या सगळ्याला बदलायचं असेल मुळातच परमार्थात आज एवढी बिकट परिस्थिती आहे. परमार्थ करताना सुद्धा आज लोकांच्या अंतकरणामध्ये कुठेतरी मीपणानं स्थापना केली आहे. आणि मुळात परमार्थ तिथे कधीच नसतो जिथं मीपणा असतो. ज्याच्यातला मी मेला आणि ज्याला मी कळाला तो परमार्थ आहे. मग मी कळाला तर मी कोण आहे? मी तो वासुदेव तत्वतान कळो येईल आपण स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याचे अंश. ममेवांश जीवलोके जीवभूत सनातन मनस्स्थानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी करसे. अहो आपण भगवंताचे अंश आहे. पण भगवंताचे अंश असलो तरी आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे विकार राज्य करत असतात. आणि त्या विकारांपासून मुक्ती मिळवायची असेल काय झालं कलियुगात? नाही मन निर्मळ काय करील साबण. वरवरच्या जर सौंदर्याला वरवरच्या चेहऱ्याला सौंदर्य आणायचं असेल तर आपल्याकडे आज अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पण चित्त जर निर्मळ करायचं असेल तर नामापरते साधन नाही जे तू करशील अनेक काही. नामाशिवाय साधन. म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहते. ज्या दिवशी चित्ताची निर्मळता कराल ना तो खरा परमार्थ आहे. तिथं खऱ्या अर्थाने देव नांदेल. आणि खऱ्या अर्थाने मुळातच काय होतं माहिती का? देव कुठेच गेलेला नाही. तो आहे तिथंच आहे. पण आम्हाला दिसत नाही कारण आमच्या दृष्टीत दोष आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मन भेदा भेद ब्रह्म. वैष्णवाचं मन असं असावं की ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसावा तो वैष्णव आहे. मग आम्हाला असा वैष्णव बनायचा आहे. आम्हाला अशा संताला शरण जायचं आहे. आणि त्या संतांनी आमच्यावर जर उपकार केला ना तर आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाच्या आयुष्य सुद्धा हेच झालं. बाबाजी चैतन्य महाराज स्वप्नात येऊन बाबाजी चैतन्य महाराजांनी तुकोबांना अनुग्रह दिला. आणि अनुग्रह दिल्यावर तुकोबाला कळालं आजपर्यंत मी सगुण देवाची पूजा केली पण निर्गुण निराकार असलेला परमात्मा मला माझ्या श्री गुरु कृपेमुळे प्राप्त झाला. आणि हा उपकार माझ्या गुरुने माझ्यावर केला. म्हणून तुकोबा म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार अभंगाचं पहिलं काय सांगू संतांचे उपकार. काय सांगू संतांचे उपकार. काय सांगू संतांचे उपकार.
निरंतर जागवी मज निरंतर जागविती. आता आम्हाला हे तर कळलं की संतांनी नेमका उपकार काय केला. मज निरंतर जागविती, मला माझ्या अंतरंगामध्ये जागवलं. या शब्दाचा अर्थ काय होतो? अंतरंगामध्ये, या अंतरामध्ये जो पांडुरंग परमात्मा नांदतो ना, तो खऱ्या अर्थाने मला प्रचितीला आणण्याचा उपकार माझ्यावर संतांनी केला. अहो, संतांचं हृदय आहे ना इतकं मऊ असतं. पहा ना, माऊलींचं जेव्हा कार्य पूर्णत्वाला गेलं, आता माऊलींचा समाधी सोहळा काही दिवसात, विचार करायला गेलं तर माऊलींचं अंतकरण, मुळातच माऊली म्हणजे कोणी साधी व्यक्ती नाही बरं. महाविष्णूचा अवतारण सखा माझा ज्ञानेश्वर. माऊलींचा अवतार सोपा. आता त्या माऊलीचं अंतकरण बघा कसं आहे. उगच तिला माऊली म्हटलेलं गेलेलं नाही. माऊली कोणाला म्हणावं आणि आई कोणाला म्हणावं यात पण फरक आहे. जर उन्हामध्ये दोन लेकरं खेळत असतील, एक तिचं असेल एक शेजारचीचं असेल, तर आई म्हणते त्याला मोरू दे, तू इकडे ये. म्हणजे आईच्या अंतकरणात प्रेम फक्त तिच्या लेकराविषयी आहे. पण माऊलीचं अंतकरण असं असतं, तिच्या अंतकरणात समस्त जगाचा विचार असतो. म्हणून माऊलींना माऊली ही पदवी आहे. माऊली नाही, विश्व माऊली ही पदवी आहे. आता काय तर पहा, विचार करायला गेला तर जेव्हा माऊलींचं कार्य पूर्णत्वाला गेलेलं आहे, माऊलीला आता कळलं माझं कार्य संपलेलं आहे ना, तेव्हा माऊलीच्या अंतकरणात समाजाविषयी अजून सुद्धा तळमळ आहे. माऊली म्हणतात आता मी तरी जाईल, माझा देह मी सोडून निघून जाईल, परंतु या समाजाला मार्ग दाखवणारा एक संत अजूनही या पृथ्वी तलावर आहे. पण त्या संताला अजूनही त्याच्या स्वरूपाची प्राप्ती नाही. माऊलींचं अंतकरण बघा, जायची वेळ आली आहे, समाधी घेण्याची वेळ आली आहे, तरी सुद्धा समाजाचा विचार आहे. आता हे माऊली कोणाबद्दल विचार करतात तर पंढरपूर निवासी संत नामदेव महाराजांबद्दल सांगतात. तेव्हा माऊलीने ठरवलं जायच्या अगोदर पंढरपुराला जाऊन संत नामदेवाची भेट आम्हाला घ्यायची. आता नामदेव म्हणजे काय हो? ज्यांचं अंतकरण फक्त एकच गोष्ट मागतं. काय मागतं? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. एकीकडे संत नामदेव महाराज हे ज्ञानेश्वराची वाट बघितल्यासारखे पांडुरंग परमात्म्याकडे बघतायत. पांडुरंग परमात्म्यामध्ये नामस्मरणामध्ये जे अत्यंत तल्लीन आहेत आणि एकीकडे मात्र माऊलीला ओढ आहे. कशाची ओढ आहे? माझ्या लेकराला मला भेटायची माऊलीला ओढ. माऊली पंढरपुराकडे निघतीये. माऊली जशी पंढरपुरामध्ये आली पांडुरंग परमात्म्याला आनंद झाला. तो योग्यांचा योगी कैवल्याचा पुतळा आज माझ्या दारात उभा. माऊलीचा अंतकरण भरून आलं. एकीकडे नामदेवाला हाक पोचली आणि ती हाक अशी होती, अरे दामा तुला भेटण्यासाठी योग्यांचे योगी माऊली तुझ्या दरबारात आला. एकीकडे नामदेव महाराजांचा अंतकरण एखाद्या आईला भेटावं, माऊलीचं अंतकरण एखाद्या लेकराला भेटावं, अशा दोघांच्या ही जीवाची तडफड आहे. दोघेही पंढरपुराच्या वेशीवर आहेत. एकीकडे प्रेमाचा सागर असणारे माझे नामदेव आहे आणि एकीकडे ज्ञानाचे सागर असणारे माझे ज्ञानोबा. एकमेकांच्या डोळ्यात अगदी दोघांविषयीचं प्रेम भरलेलं आहे. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं. अहो त्या आलिंगन साधन आहे, त्या आलिंगनात जगाचा उद्धार आहे, त्या आलिंगनात तत्व आहे, त्या आलिंगनात ब्रह्मज्ञान आहे. दोघांच्याही आलिंगनात एकीकडे प्रेमाचा सागर, ज्ञानाचा सागर आणि त्या संगमातून उगम पावणारे ते ब्रह्मज्ञान समाजापर्यंत पोहोचवायचे. ज्ञानोबा आणि नामदेवांच्या डोळ्यातलं पाणी एकमेकाला बोलत होते. नामदेवराय म्हणतात, ज्ञानोबा अहो तुम्ही योग्यांचे योगी, अहो तुम्ही कैवल्याचा पुतळा, अहो तुम्ही चैतन्याचा जिव्हाळा माझ्यासारख्या लेकराला भेटायला आला. मी तर पतीच पावन आणि त्या विठ्ठलाच्या पायीचा येडाखोरा दास आहे. माऊली म्हणतात, अरे मी कोणता संत? अरे तू तो संत आहे ज्याच्या ताटात देव जेवतो. अरे तू तो संत आहे ज्याच्या कीर्तनात देव फुगडी खेळतो आणि अशा नाम्याचं दर्शन मला झालं, माझं जीवन धन्य. काय बाबा अंतकरणात प्रेम आहे. दोघे पांडुरंग परमात्म्याकडे गेले ना तेव्हा त्यांच्या अंतकरणातून एकच शब्द फुटफुटला, तो म्हणजे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय. दोघेही पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात जेव्हा उभारले ना, साक्षात देवाचं सुद्धा अंतकरण भरून आलं त्याच्या लेकराला बघून. आणि जेव्हा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज मंदिरात असताना ज्ञानोबा देवाला म्हणतात, देवा खूप काही मागत नाही, तुझ्याकडे एकच गोष्ट मागतो, फक्त तुझ्या नाम्याला माझ्यासोबत 2 दिवसासाठी पाठव. तेव्हा देव काय म्हणतो माहिती का, अरे ज्ञाना तू ज्ञानियाचा राजा आहेस रे, पण माझा नाम आहे ना साधा भोळा भाबडा आहे. त्याला विठ्ठला वाचून काही सुचत नाही, त्याला विठ्ठला वाचून काही दिसत नाही, विठ्ठला वाचून त्याला काही बोलता येत नाही. असा असणारा माझा नामा जसा घेऊन जाशील तसा त्याला माघारी आणून दे. दोघे तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला जात असताना ज्ञानोबाने खऱ्या अर्थाने नामदेवाला सांगितलं, नामदेवा ही तीर्थयात्रा करण्यापाठीमागं एकच कारण आहे, ज्या पांडुरंगाच्या मंदिरापुरता पांडुरंग तुला मर्यादित दिसत होता ना, तो तेवढाच नाहीये रे, तो अखंड भरलेला आहे. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठन भरला घनदाट हरी दिस. तो हरी तेवढा नाहीये, मग केवढा आहे तर विठ्ठल जरी तळी भरला विठ्ठल तळी फळी भरला दृष्टीने पाहिला. विठ्ठल
वारीत आठाव नाही. ज्ञानोबाने नामदेवाला सांगितलं, अरे विठ्ठल ज्या स्थळात भरलाय सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक तो एका ठिकाणचा नाहीये. अर्जुनाला श्रीकृष्णाने हेच सांगितलं, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावसे परी प्राण्यांचे देव कैसे ते न देखती माती. अरे अर्जुना, मी एका ठिकाणापुरता मर्यादित नाहीये रे. कणा कणात माझं वास्तव्य आहे, कणा कणात माझं अस्तित्व आहे. मग आता मला सांगा, आजपर्यंत आम्ही जो परमार्थ केला त्या परमार्थामध्ये खरंच आम्ही सर्वाठाई ईश्वराला पूजलं का? पूजलं का आपण सर्वाठाई ईश्वराला? आणि जर पूजलं असं ना तर मंदिराबाहेरचा भिकारी आम्हाला भिकारी कधी दिसलाच नसता. आम्ही जर सर्वाठाई ईश्वर पूजला असता तर आज घरातले मायबाप कधी वृद्धाश्रमात दिसलेच नसते. जर आम्ही सर्वाठाई ईश्वर अनुभवला असता तर आज एका बांधासाठी भावाभावात कधीच भांडणं लागली नसती. जर आम्ही सर्वाठाई ईश्वर पूजला असता तर रस्त्यावर मेलेल्या प्राण्याकडे बघून त्याला पाणी न पाजण्याची इच्छा आपल्या मनात झाली असते का? अहो, म्हणून ही शोकांतिका. आज झालं काय, मुळातच देव या संकल्पनेला आम्ही फक्त मूर्ती बनवून ठेवलं. ती मूर्ती नाही आहे, ते चैतन्य. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगतन ते तत्वज्ञ संत स्वीकारित. अहो, ते चैतन्य असे सर्व ठाई आहे. चैतन्य कुठंच जात नाही, शरीर जात. ये शरीराच्या ठाई, ये चैतन्याच्या ठाई. शरीर होती जाती पाही, ऐसी जाणत या नाही व्यामोह दुःख. माऊली सांगतात, चैतन्य कुठंच जात नाही, फक्त ते आम्हाला अनुभवायला आलं पाहिजे. पंढरपूरची वारी आम्ही सगळी करतो की नाही? पण मला सांगा, वारीला जाणाऱ्या सगळ्याच लोकांना विठोबा दिसतोच का? वारीला जाणाऱ्या सगळ्याच लोकांना पांडुरंगाचा अनुभव येतोच का? आणि सगळेच वारकरी असतात का? वारीला पंढरपूरला जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा आमच्या मनात जर फक्त इतकंच असेल, त्या मंदिरात जो आहे तोच देव आहे, तर आम्हाला कधीच देव समजला नाही. वारीत जाणारा हर एक वारकरी जेव्हा पांडुरंगा समान आम्हाला दिसेल ना, ती खरी वारी आहे. आम्ही देवाचं अस्तित्व कसं केलं माहिती का? फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थापुरतं केलं. आणि हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज मी नेहमी सांगत असते, जेवढे हात मंदिरात जोडले जात नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी हात आज दवाखान्यात जोडले जातात. याला कारण आहे. काय कारण आहे? देव फक्त दुःखातच आठवतो, सुखात आठवत. आणि ज्या दिवशी आमच्यावर दुःख येतं ना तेच आमची मनस्थिती कशी असते, देव असता तर असं झालं. अहो, मुळातच देव म्हणजे विश्वास आहे. तो विश्वास असा आहे, माझ्यासोबत काही येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, तो करेल माझ्या चांगल्यासाठीच करेल, तो करेल माझ्या भविष्यासाठीच करेल. हा ज्याच्या ठाई विश्वास आहे तो खरा भक्त आहे, ती खरी भक्ती आहे. मंदिराच्या दारात जर कधी उभारला, हात जोडला, त्याला कधी मागितलं का? त्याला सगळं मागितलं, घर दार गाडी बंगला पैसा अडका सगळं मागितलं, पण त्याला मागितलं हेची दान दे ग देवा तुझा विसर न व्हावा. कधी मागितलं आम्ही? कधीच मागितलं नाही. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, या गोष्टी आम्ही कधीच भगवंताला मागितल्या नाहीत. पहा, भगवंत म्हणजे असा आहे, सकळ जीवांचा करीतो सांभाळून, तुझं मोकलीला ऐसे नाही, तो सगळ्यांचा सांभाळ करतो. तो कोणाला सोडेल असं नाही, पण त्याला एक गोष्ट लागते, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्वा. अहो, तो आपली चिंता करायला मोकळा आहे, पण भार घालायचा पण अधिकार लागतो. घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संत विठोबाची. जर तुम्हा मला देवावर भार घालायचा आहे ना तर त्याला अधिकार लागतो. उठसूट कोणी पण म्हणेल देवा माझं हे काम कर, देव करेल का? देव करेल का? मुळातच आहे ना, संत देवाला बोलवतात यात नवल नाही बरं. तो जगाचा बाप असून संतांची काम करायला आला यात जास्त नवल आहे. आज आमच्याकडे एखादं पद आलं तर आपण वागतो का? आपण वागतो का? वाकत नाही. तो विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, पण त्यानं जनाईची वेणी फंडी घालण्यात कमीपणा मानला का? मग एवढं सगळं करतं, कोण म्हणतं देव येत नाही? कोण कहते भगवान आते नहीं, तू मीरा के जैसे बुलाते नहीं. कोण कहते हे भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण म्हणतो देव येत नाही? आजही देव येतो. मिरेसारखी हाक मारून बघा, तुकोबासारखा जीव तोडून त्याच्यासाठी आकांत मांडा, का येणार नाही तो?
पण काय आहे, कलियुगात एवढं पाप आहे, एवढा अधर्म आहे की तो सगुण रूपात आम्हाला कधी दिसणारच नाही, कारण तेवढी दिव्य दृष्टी आमच्याकडं. त्याला जर बघायचं आहे ना तर त्याला प्रत्येकाच्या रूपाने बघा, कारण कोणत्या रूपाने येईल आणि कोणत्या रूपाने मदत करायला सांगता येणार. त्याच्यावरचा विश्वास कसा असावा माहिती का? पहा, कोरोनाच्या काळात किती लोकांनी माळा काढला, कितीतरी लोकांनी काढला. आता याच्यावरनं कळते की देवावर आपला विश्वास किती आहे. म्हणजे एखाद्या मुक्या प्राण्याला मारून जर आपला जीव वाचोय याच्यावर माणसाचा विश्वास आहे. पण ज्या देवानं आजपर्यंतही मी असाच आहे पण त्याने 1 रुपया माझ्याकडे कधी मागितला नाही, त्या देवावर आपला विश्वास. पहा, आज तुम्ही दवाखान्यात जा, आपल्याला हृदयाचा विकार असेल तर त्या दवाखान्यात एका बेडला दिवसाचे 3000 घेतले जातात. पण मुळातच आपलं हृदय सांभाळण्यासाठी एका दिवसासाठी दवाखान्यात 3000 घेतले जातात. पण आज तुम्ही 70चे असाल, 60चे असाल, 50चे असाल, एवढे दिवस तुमचं हृदय सांभाळण्याचा देवाने 1 रुपया सुद्धा घेतला नाही. घेतला का हो? मग त्यानं जर इतकं सगळं केलंय, एवढं सगळं केलंय, तर त्याला अपेक्षित काय आहे? काही न लगे एक भावाची कारण. तू का म्हणे आण विठोबाची, काही लागत नाही हो, त्याला काहीच लागत नाही. शुद्ध ज्याचा भाव जाणा दुरी नाही. फक्त भाव शुद्ध पाहिजे, प्रेम शुद्ध पाहिजे. किती हजाराचा हार घालता देवाला ते मान्य नाही, किती भावाने 1 फूल वाहतात ते देवाला मान्य. ही खरी भक्ती आहे, हा खरा परमार्थ आहे. याच्या पलीकडे जाऊन पहा, पाठांतर करणं किंवा फार तीर्थयात्रा करणं. तीर्थयात्रा करत असताना अंतःकरणामध्ये विकार जर असेल ना तर तीर्थयात्रा कधीच फळाला जात नाही. म्हणजे काय होतं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमेन चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सगळं फिरा पण नामावर जर चित्त नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. आणि पहा, जगाच्या बाजारात नाम अशी हे गोष्ट आहे ज्या नामाने जीवन तरतं. आणि हे नाम इतकं शुद्ध आहे, माऊली सांगतात, शुद्ध म्हणण्यापेक्षा इतकं दुर्लभ आहे. निरोबा सांगतात, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचं नाव. दुर्लभ आहे, आणि जी गोष्ट दुर्लभ असते, जी गोष्ट रेअर असते ना, ती खरी किंमत असते, त्याला खरी मौल्यवानता असते. माऊली सांगतात, सोपं आहे पण दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ जाण. सुलभ जरी असलं ना तरी ते दुर्लभ आहे. मग दुर्लभ असलेल्या नामानं जर जीवन तरत असेल तर तुकडोजी महाराज म्हणतात, काय करावं लागेल? काय करावं लागेल? घे 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 हरी नाम घे, माया सारी सोड दे, हात लावून नसताना जडत धारी राही संसाराच्या पायी. नरासारखा नरजन्म पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नरजन्म पुन्हा मिळायचा नाही. माया सारी सोड दे, हात लावून
अशीच होईल. रावणाचं एवढं सगळं होतं, राहिलं का? सोन्याची लंका होती, सोन्याची, गेली का नाही? रावणाचं जाऊ शकतो तर आपलं का जाणार नाही? आपण तर फार सर्वसामान्य माणसं आहे. पहा, वैभव मिळू नये, संपत्ती मिळू नये अशातला भाग नाही. सगळं करावं पण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे दास विचारे वेच. माणसाने सगळं कमवावं पण उत्तम मार्गाने कमवावं. जे कमावलंय ते माझं नाही हा अहंकार नसावा. नाहीतर काय होतं, आज गाडी घेतली किती माझी आहे. मुळात हे तरी आपलं का हो, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हे सुद्धा आपलं नाही. क्षणाचा भरवसा नाही, क्षणभंग उर नाही भरवसा. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. क्षणाचाही भरवसा नाही. आणि म्हणून माऊलीने सुद्धा वर्णन केलं, म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राण हाले, जो जगते चाले. माझ्याशिवाय सूर्य बोलू शकत नाही, माझ्याशिवाय वेद बोलू शकत नाही. तिथं आपण सर्वसामान्य माणसं आहे. माणसाचं मन कसं असं माहिती का, हे मदची सव झाली परी म्या नाही केली, ऐसे जेने जाणीतले तो सुटला. कर्म करणाऱ्यापेक्षा कर्म करून कर्म संन्यास घेणाऱ्याला फार जास्त महत्व आहे. आणि हे ज्याला कळालं त्याला सगळं कळालं. त्याला मी कळाला, त्याला खऱ्या अर्थाने मी का आलो हे सुद्धा कळालं. आपल्या स्वतःच्या स्वरूपाची त्याला जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. समाजाची आज अवस्था कशी आहे माहिती का, देव लांब नाहीये, देव जवळच आहे. तैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाची आरमुखी, क्रांतीचे भ्रामो विषयावरी. देव हृदयात आहे, ए रवी सर्वांच्या हृदय देश, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्पृहे निश्चिते वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेला परमात्मा हा एकच आहे. पण आता सध्याची स्थिती काय माहिती का, आम्हाला 33 कोटी देवाची पूजा करणं होत नाही म्हणून देवाला वार वाटून दिलं का नाही? आम्ही एवढं मोठं झालो की देवाला सांगितलं हा तुझा वार, या दिवशी लोक तुझ्याकडे येतील. अन्यथा म्हणजे आम्ही एवढे मोठे झालो. विचार करायला गेला, सध्याची परिस्थिती पाहायला गेली, मला सांगा 7 दिवसाचे 7 देव असतात, 7 दिवसामध्ये सप्ताह असतो. कितीतरी गोष्टी ह्या 7 आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहेत. 7 दिवसाच्या सप्त्यानं होतं काय, जसं परीक्षित राजा किती दिवसात तरला, 7 दिवसात तरला. मग आता हे 7 दिवस सुद्धा असतात ना, ते तरण्यासाठीच असतात. कसं होतं, 7 दिवसाचे 7 दिवस कसे असतात पहा. एखाद्या दिवशी आपण जन्मतो, एखाद्या दिवशी मोठं होतो, एखाद्या दिवशी आपलं लग्न होतं, एकदा पोरं होतात, एकदा आपण म्हातार होतो आणि एकदा मरतो. हे 7 दिवसाच्या 7 स्थिती आहेत. मग यात आपण देवाला कधी आणि कुठे आणि कसं भजणार? आपलं झालंय काय, सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरीशी भजसी कोण्या, कधी भजशील? मग आपण काय केलं, त्याला एका दिवशी सगळ्याला भजता येईना म्हणून रोज एका देवाला आम्ही भजायला लावलं. सोमवार आला की आम्ही कोणाची पूजा करतो, कोणाची पूजा करतो? आवाज येत नाही बाबा. तुमच्याकडे कोणाची करतात? महादेवाची करतात. म्हणजे सोमवार आला की भोलेनाथ बाबा, मंगळवारी नाही, सोमवार आला शिव भोळा चक्रवर्ती, आणि माझे पाय त्याचे पाय चुकून माझे म्हणसाल, देवाला सुद्धा म्हणसाल माझ्या पायाशी चित्तला, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त. सोमवार काय होतं माहिती का, सोमवार आलं की आम्हाला शिव आठवतो, मंगळवार येतो, मंगळवार आलं की आई आठवते. आई अशी आठवत नाही, कशी आठवते, आधी ती येते आणि मग आठवते. काही ठिकाणी तर कीर्तनाला आईचं गाणं म्हणायची भीतीच वाटते, कुठली आई कधी उठल. नेहमी आईला घाबरूनच राहावं लागते. मंगळवार आला की ऐ गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते, गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुते, भगवती हे श्रीकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते, रम्यक परदिनी शैलसुते. मंगळवार आला की आई राजा म्हणा घेऊ दो, आई राजा. मंगळवार आला की आई आठवते. परत बुधवार येतो, आई पण नाही आणि बाप पण. परत बुधवार येतो, बुधवार आला की एक गावे आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम. त्या दिवशी दुसऱ्याचं कामच नाही. परत गुरुवार येतो, गुरुवार आला की हे तिने आठवत नाहीत. गुरुवार आल्यावर कोण आठवतं? दत्त महाराज आठवतात. दत्ता दिगंबरा या हो सावळ्या
भेट द्या हो दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या 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 हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो गुरुवार आला की आम्हाला दत्त महाराज आठवतात. अलीकड श्री स्वामी समर्थ जय जय. अलीकड गुरुवार आला की स्वामी महाराजांचं पारायण सुद्धा आम्ही करतो. परत शुक्रवार येतो. आता कसं असतंय महिलांना सगळीकडे आरक्षण आहे 50% आहे की नाही. सगळीकडे एसटीत जावा शिक्षणात जावा कुठे पण जावा 50-50. मग देवीला का नको एकदा मंगळवारी एकदा परत शुक्रवारी येते. आणि शुक्रवारी आल्यावर अनादि निर्गुण प्रगटले भवानी भवारा मोह महिषासूर मर्दन लागुनी मोह शुक्रवार आला की आई, शनिवार आला की कोण आठवतं? शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावा व्यासुभटा. शनिवार आला की आम्हाला मारुती आठवतं. सोमवार गेला, मंगळवार गेला, बुधवार गेला, शुक्रवार गेला, शनिवार गेला, रविवार लय महत्वाचा. प्रेम नगरावरी सावध होणे भजन लागा देव करा कैवारी माझा माझा मल्हारची बारी मल्हारची बारी माझा
काय सुंदर आवाज आहे. खरं तर रविवारी जेव्हा आम्हाला आमचं कुळदैवत आठवतं का नाही? आता प्रत्येकाचं वेगळं आहे. कोणाचा खंडोबाई, कोणाचा ज्योतिबाई, कोणाचा ज्याला ज्योतिबाई ती काय म्हणते तो रविवारी आमच्यात खातलं सोमवारी रविवारी खायचं आहे, सोमवारी ही आमची भक्ती आहे. म्हणजे ज्योतिबानं सांगितलं रविवारी खायचं नाही पण सोमवारी दाबून खा. पण रविवारी म्हणजे सोमवारी ज्योतिबा नाही का, शनिवारी ज्योतिबा नाही का? आहो तो प्रत्येक वारी आहे. पण ह्या रूढी परंपरा आम्ही निर्माण केल्या. 7 दिवसाचे 7 दिवस जरूर पूजा, त्याच्याशिवाय पुण्याची प्राप्ती सुद्धा जीवाला होत नाही. पण त्यात जर जीव अडकून बसला ना तर आम्ही अजून 7 वार करून 33 कोटी देवाला वाटून टाकू अशी आपली मनस्थिती आहे. मुळातच प्रत्येक वाराला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला जो परमात्मा तुमच्या समोर आहे ना तो सर्वात ठाई एकच आहे. त्याची भक्ती, त्याचं भजन जीवाने करावं याच्यासाठीच जन्म आहे. देवी दिला देह भजने गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. दिलाय कशासाठी हो? भोजनासाठी. देवी दिला देह भजना गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. गडोडिया मान राहिलो वरते, 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 गडोडिया मान राहिलो वरते. होर होर हो. देवी दिला देह भजने गोमटा तो या झाला फाटा. दिलाय भजनासाठी, जीव वापरतो वित्त भर पोटासाठी. पहा केवढी आठ मुठीच्या आकाराचं पोट आहे, पण ते भरण्यासाठीच आमचा संघर्ष जर बघायला गेला ना तर अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाच्या डोक्यात फक्त पोटाचाच विचार आहे. याच्या पुढे जाऊन आम्ही कधी काही बघितलं का? कधीच काही बघितलं नाही. कारण माणसाचं मन असं आहे ना, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन. अहो मुळात हा इतका दुःखाचा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आम्ही आजपर्यंत संसारात सुख शोधलं, कोणाला सुख सापडलं? असे आत इथं बसले किती आहेत ज्यांना खरंच सुख प्राप्त झाले? मुळात जीवाची स्थिती आहे, मज लागे दुःख व्हावे ऐसा कोणी ना भावे जीवे. मला दुःख व्हावं असा भेटणारा एकही व्यक्ती आम्हाला भेटणार नाही, पण सुखाची व्याख्या कळणारा एकही जीव आतापर्यंत आपल्याला भेटला नाही. याचं कारण आहे, कारण सुख म्हणजे काय आम्हाला उमगलं नाही. काय आहे हो सुखाची व्याख्या? माऊलीने जीव तोडून सांगितलं, किंबहुना असो हे जीवा आत्म्याचे आहे ते तजे होय तया नाम सुख. अरे अर्जुना, जिथं आत्म्याचं आणि शिवाचं ऐक्य होतं ना, जिथं जीव शिवाचं मिलन होतं ना, त्या मिलनातून जो आनंद प्राप्त होतो ना तो आनंद खऱ्या सुखाची व्याख्या. मग ही सुख आमच्यापर्यंत प्राप्त झालं का? आणि हे सुख ज्याला प्राप्त होतं ना त्याचा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. कारण काय, या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, उपजेते नासे नासले ते पुनरपी तैसे परिभ्रम. म्हणजे काय, जन्माला येणारी हर एक गोष्ट नष्ट होणार आहे, परंतु नामात इतकी ताकद आहे की हा जन्म मरणाचा फेरा सुद्धा. पण जन्म मरणाचा फेरा जर जीवाला संपवायचा असेल तर त्यासाठी संतांचं लाडकं व्हावं लागतं. कोणाचं लाडकं व्हावं लागतं? संतांचं लाडकं व्हावं लागतं. संतांचं लाडकं झाल्यानंतरच आपण या 84 लक्ष योनीतून बाहेर पडू शकतो आणि खऱ्या अर्थाने सुखाला गवसणी घालू शकतो. म्हणून तर तुकोबा म्हणतात, काय म्हणतात? लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची, लेक लाडकी लाडकी लेक मी संतांची. मजवर कृपा बहुतांची, 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 लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची.
जमिनीवर सिक्का बसतो आणि म्हणून तुकोबा म्हणतात, काय म्हणतात, बोध मुराळी शृंगारीला, आहो बोध मुराळी शृंगारीला आणि 84चा सिक्का केला. म्हणून म्हणते, काय म्हणते, लाडले कमी संतांचे, लाडले कमी संतांचे, लाडले कमी संतांचे, लाडले कमी संतांचे. बोध मुराळी शृंगारीला 84चा ज्यानं बोध बुद्धीचा शृंगार केला ना, ज्यानं ज्ञान बोधाचा शृंगार केला ना, त्याचा 84 लक्ष्मीवर सिक्का बसतो. परत येणे नाही, परत जाणे नाही. मग त्याच्यासाठी आम्हाला तुकोबा सांगतात चुडा घालावा लागेल. आता तो चुडा कसला घालायचा, तुम्ही घालता तो चुडा घालायचा. आजकालच्या बाया घालत नाही, तो वेगळं. पण चुडा कशाचा घालायचा, आखई चुडा हाती आला, आहो आखई चुडा हाती आला आणि अंकन मोती नाकाला. तुको म्हणतात बाबा चुडा घाला ना, पण तो कशाचा घाला, तो संस्कारांचा चुडा घाला, तो ज्ञानाचा चुडा घाला. कारण हा चुडा फुटू शकतो, तो चुडा फुटू शकत. ज्या दिवशी तुम्ही हा चुडा घालाल त्या दिवशी संतांचं लाडकं व्हाल. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, लेक लाडके लाडके लेक कमी संतांचे, लाडके लाडके कमी संतांचे, लाडके लाडके संतांचे. म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला संतांचं लाडकं व्हायचंय. संतांचं लाडकं जर तुम्ही आम्ही झालो ना, तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होते. ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं जे कार्य आहे त्या कार्याला खऱ्या अर्थाने सार्थकता प्राप्त होते. जेव्हा जीवाची ही तळमळ होते की मला करायचं आहे, मला परमार्थ करायचा आहे. मुळात समाजाला समजत नाही अशातली गोष्टच नाही, समाजाला समजून घ्यायचं नाही अशातली गोष्ट आहे. समाज इतका हुशार आहे, त्याला सगळ्या गोष्टी सहज कळतात, पण त्याला तिथपर्यंत जायचं नाही, कारण त्याच्या मनाची ती स्थिती नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकलान, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. म्हणून मनाच्या मार्गे कधीच जायचं नाही. मनावर जर काय करायचं असेल तर तू म्हणे हे मीची करी, माझ्या भजनी प्रेमधुरी सर्वत्र नमस्कारी मजे एकात. मनावर विजय मिळवला तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आणि एकदा का जर मनावर विजय मिळवला तर देवापर्यंत जाण्याचा मार्ग सोपा होतो. विठ्ठल भावे उतराई देवी तो हा पाय जीव थोडा. पण त्यांना काही जरी दिल्यानंतर तुकोबा सांगतात तुमचा जीव जरी त्यांच्या चरणाशी ठेवला तरी तो कमी आहे. इतके आनंद इतके अखंड असे उपकार संतांनी आपल्या या जीवावर केले. पहा, खऱ्या अर्थाने जर पाहायला केलं भक्ती करणं फार अवघड नाहीये. जगाच्या बाजारामध्ये भक्ती इतकं पावित्र्य कोणत्याच गोष्टीत नाहीये.
आता भक्ती सुखाचं एवढं मोठं मर्म आहे की तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हास. आता आपण काय म्हणतो, आम्हाला गर्भातल्या यातना भोगायच्या, आम्हाला परत यायचं. पण तुकोबा म्हणतात मला परत यायचं. काय यायचं आहे तर या भक्ती सुखासाठी यायचं आहे. मला परत परत त्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीत नाहून निघायचं. इतकी असणारी सुंदर श्रेष्ठ अशी भक्ती आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पहा, परमार्थ सगळेच करतात असं नाही, पण परमार्थ कोणीच करत नाही असं पण नाही. सगळ्याच्या घरात देवपूजा होते की नाही, पण ती देवपूजा कुठेतरी नैमित्तिक कर्म म्हणून किंवा नित्य नियमाचं कर्म म्हणून केली जाते. तिथं ती देवावर प्रेम आहे म्हणून केली जावी. एवढा बदल जरी आजच्या कीर्तनामुळे घडला तर कीर्तन सार्थक. देवावर फक्त प्रेम करत चला. देव प्रेमाचा भुकेलाय. प्रेमापासून देवाला काहीच नकोय. मीरेनी देवाला प्रेम दिलं, राधानी देवाला प्रेम दिलं. मीरा राजाची कन्या. भक्ती तिथंच असते. लाज भय शंका दुरावीला मान न गळे साधन या परते. जिथं लाज नाही, जिथं भय नाही, जिथं शंका नाही, ह्या तीनही गोष्टी जिथं नसतात ना, तिथं खऱ्या अर्थाने भक्ती असते. पहा, आता विचार जर करायला गेलं तर देव इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो आज आपण स्वतः ज्या गोष्टी निर्माण केल्या त्या जात वित्त गोत याच्याही पलीकडे देव पुढे आहे. जात वित्त गोत कुळशील मातेन भजे का त्वरित भावना युक्त. जातीच्या, वित्ताच्या, गोत्राच्या आणि कुळाच्या ही पलीकडे देव आहे. देव सांगतो, स्वतः श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, म्हणून कुळ जाती धर्म हे आघवेचे अकारण. म्हणून माझे एक सार्थकपण अर्जुना ऐक. अर्जुनाचं सार्थकपण कशात आहे सांगितलं, तुला माझं होण्यातच तुझं सार्थकपण आहे. कुळ जाती वंश यात तुझं सार्थकपण. आणि देवाने जर हे पाहिलं असतं तर माळ्याच्या समाजात जन्माला आलेले सावता आमुची माळी याची जात शेत लावू बागा येत. त्या सावतोबासाठी सावत्या माळ्यास खुरपू लागे. देव खुरपायला आला नसता. एकीकडे गोरबा काका म्हणतात, कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो हा गोरा कुंभार हरिभक्त. कुंभार वशा जन्माला आलेले गोरबा तरी सुद्धा घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची. कुंभार वंशी जन्माला येऊन सुद्धा देवाने त्यांची मडकी घडवली. नामदेवराय सांगतात, नामा म्हणे तैजा जातीचा मी शिंपीन. जातीची उपमा देऊ नये. त्या नामदेवाच्या ताटात देव जेवला. नाम्यासवे जेवी नवो संकोचित. नामदेवासोबत जेवताना देवाने संकोच केला नाही, म्हणून देव आपल्या सोबत सुद्धा संकोच करणार नाही. शबरी माता भिल्ल राजाची कन्या आहे, पण देवाने तिची उष्टी बोरं खाल्ली. प्रल्हाद राक्षस कुळा जन्माला आलाय, पण त्या प्रल्हादासाठी नरसिंहाचा अवतार देवानेच घेतला. एकीकडे विदुराची झोपडे, एकीकडे दुर्योधनाचा महाल आहे, पण दुर्योधनाच्या महालात अहंकार आहे, विदुराच्या झोपडीत प्रेम आहे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठी भाव भक्त. फक्त देव भाव भक्त, उच्च नीच यात काहीच बघत नाही. त्यामुळे याच्याही पुढे जाऊन जर परमार्थ केला ना तर तिथं जीवनाचं सार्थक आहे. विठ्ठल आणि हे संतांनी तुम्हाला आम्हाला अगदी सहज सोप्या शब्दात सांगितलंय आणि सहज बोलला हाच त्यांचा उपदेश आहे. अभंगाचं तिसरं शब्द उपदेश सायासाने प्रयत्नाने संतांनी आटोकाटीने जीवाचं रान करून परमार्थ जो आहे ना तो उच्च कोटीला पोहोचवलाय. फक्त आपल्याला आता तिथपर्यंत जायचंय. मार्ग दावूनिया गेले आदि दया निधी संत. ते मार्ग मोकळा, पण त्या मार्गावर अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा आणि अंधाराचा कुठेतरी कचरा साठलाय. तो आम्हाला ज्ञानाने दूर करायचा आहे.
आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे ना तो व्यक्ती खऱ्या अर्थाने त्या मार्गावरून चालू शकतो. आणि हेच तर आम्हाला आमच्या जीवनात येऊन साध्य करायचं हे संत आपल्याला सांगतात. 5-7 दिवसाचा हा सप्ताह असतो. या सप्त्याच्या माध्यमातून एक एक दिवस आपण कधी संतांचा ऐकतो, कधी देवाचा ऐकतो, कधी नामाचा ऐकतो, कधी उपदेश ऐकतो, कधी मागणी ऐकतो आणि शेवट मात्र काला होतो. तो काला कशाचा असतो तर तो काला जीव शिवाचा काला असतो. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर जीव शिवाचा काला करायचा असेल शेवटच्या दिवशी दही दुधाचा सगळेच काला करतात, पण खरा काला जर जीव शिवाचा करायचा असेल तर हे 7ही दिवस, हे 6ही दिवस या अंतकरणाचा कान करून कीर्तन ऐका आणि कीर्तनातील 2 शब्दातील एका वाक्यातील एका शब्दाचं आचरण करा. जीव शिवाचा काला झाल्याशिवाय राहणार. एका शब्दाचं आचरण करायला व्यक्तीला काहीच लागत नाही. त्यामुळे एका जरी शब्दाचं आचरण जीवाने केलं तर हा कीर्तन सोहळा सार्थकी लागतो.